निरोप समारंभामध्ये गाणं म्हणणं एका तहसीलदाराला चांगलंच भोवलंय। विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी तहसीलदाराला तात्काळ निलंबित केलेले आहे। शिस्तभंगाची कारवाई या तहसीलदारावर करण्यात आलेली आहे आणि तहसीलदार प्रशांत थोरात यांची नांदेडहून लातूरमध्ये बदली करण्यात आली आहे आणि या निमित्त उमरी तहसील कार्यालयामध्ये निरोप समारंभाचं आयोजन केलेलं होतं। त्यावेळी उमरीच्या तहसीलदारांनी शासकीय खुर्चीत बसून गाणं गायलं आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यांच्या या कृतीमुळे शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे असा अहवाल जिल्हाधिकारी नांदेड यांनी सादर केला आणि शिस्तभंगाचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली। खुलेआम गाणं म्हणताय आणि सगळे टाळ्या वाजवत आहेत। वा वा वा, याला कसला तहसीलदार झाला तो, व्हायला पाहिजे होता गायक आणि गा फिरायला पाहिजे होता ऑर्केस्ट्रा तयार करून। अशी प्रशासनात हे जे नग आहेत एक एक, या नगांच्या विरुद्ध सरकार कारवाई करते की नाही याकडे आमचं लक्ष आहे। आणि तहसीलदारची खुर्ची ही मॅजिकल खुर्ची आहे, दंडाधिकारी खुर्ची आहे, क्वाशी ज्युडिशियली खुर्ची आहे। त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे। आता अशा पद्धतीने एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे, हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे, त्याच्याकरता वेळ नाही आहे। पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेला आहे, निलंबित केलं आहे। आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही। या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे। ही कारवाई मी आणि एसीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केलेली आहे।